उल्वेनोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये शनिवारी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रदर्शनाचे उद्घाटन सौ शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, राज्य शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे चेअरमन परेश ठाकूर, गव्हाण पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा खरत, अर्चना ठाकूर, प्रशिक्षण संस्थेचे कामोठे विभागीय इन्स्पेक्टर प्रमोद कोंगरे, बाळासाहेब खराडे, डॉक्टर जे.सी. व्यास यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। या विज्ञान प्रदर्शनात पूर्व प्राथमिक पासून माध्यमिक पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर प्रतिकृती बनवण्यात आल्या होत्या। तसेच यावेळी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली। आपल्याला आपल्या आयुष्याचं एक संतुलन सुद्धा राखून ठेवणं आवश्यक आहे, आपल्याला सांभाळता येणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी सर्वांगीण प्रगती आणि आर्थिक प्रगती दोघांमध्ये एक मोठा फरक आहे। आर्थिक प्रगती ही पैशाने होत असते, परंतु सर्वांगीण प्रगती ही मात्र आपली ही जी आर्थिक प्रगती आहे ती आपली राखून ठेवते, त्याच्याबरोबर आपले मानसिक संतुलन, मानसिक शांतता हे सुद्धा राखून ठेवतो। सर्वांगीण प्रगती ही कशामुळे होऊ शकते? जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक याच्याच बरोबर सांस्कृतिक ह्या सर्व गोष्टींना आपण एकत्र घेऊन चालत असतो। आपल्या कौटुंबिक नातीगोती ही सुद्धा आपण जेव्हा जोडून ठेवत असतो, त्याच वेळेला आपल्याला ह्या सर्व आपल्याला आपली आर्थिक बाजू ही सुद्धा तेव्हा समोर ठेवता येते। नाहीतर आर्थिक प्रगती ही समुद्राच्या लाटेप्रमाणे आहे, जेवढी जोरात येते तेवढीच परत वाहून पण जाऊ शकते। जेवढ्या जोरात सध्या ती हायटाईडच्या प्रमाणे ती साधा आतमध्ये घुसायचा प्रयत्न करत असते, तेवढीच ती लो टाईडच्या प्रमाणे मागं पण खेचायचा प्रयत्न करत असते। म्हणूनच आपल्याला सर्वांगीण प्रगतीची आवश्यकता आहे आणि ही सर्वांगीण प्रगती या इथे आपण आपल्या शाळेच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना आपण शिकून त्यांच्यापर्यंत त्यांच्या मनामध्ये ठसवून त्यांना त्या प्रकारे सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये पुढं त्यांना नेण्यासाठी आपण या इथे आपण त्यांना शिकवण्याचा आपण इथे प्रयत्न करत आहोत।